हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता मी चालली क्लासला. सगळ्या लाईटी बंद करते पहिले मी. तुम्हाला माझा ड्रेस दाखव. आता मी चालले क्लासला. लेट्स गो. मम्मी चालले मी. काय राहिलं नाही. लेट्स गो. आता मी चालले. बघू इथे रिक्षा भेटते का मला. आता बाहेरपर्यंत चालत जावं मला. आता मी जाते बाहेरपर्यंत. इथून मला 5ची ट्रेन आहे आणि मग नंतर 6चा क्लास आहे माझा. तर मला 1.5 तास आधीच निघावं लागतं बाबा. भाई केवढे छोटे छोटे मुलं रिक्षा, काय रिक्षा बोलतो, बाईक चालवतात. आता मी रिक्षामध्ये आले आणि आमच्या इथून एक प्रॉब्लेम आहे. लवकर सीटच येत नाही. हॅलो गाईज, माझा क्लास सुटला आता आणि मी घरी चालली. आम्ही आलो तर अंबरला ट्रेन लागली, ती आम्हाला भेटली नाही. आम्ही खाली होतो तसं परत निघून गेलो. नंतर बदलापूर आली. बदलापूरला मला चढायला नाही भेटलं, माझ्या फ्रेंडला भेटलं. मी उतरले एकदम लास्टला होते. आता परत अंबरनाथ अजून नाही आली आणि एम इंडिकेटरवर दाखवत पण नाही आहे की येणार, म्हणजे कुठे आहे ती ट्रेन. आता टिटवाळाला पूर्ण स्टेशन खाली रिच. बघू आता कधी येते अंबरनाथ. भेटते मी तुम्हाला अंबरनाथ ट्रेन लागले. भाई माझा क्लास सुटला आहे 7:30ला. मी अजून इथेच 8 वाजून गेले. 8 किती झाले, 8:15. मला अजून ट्रेन नाही भेटली. हॅलो गाईज, वेलकम बॅक. जसं तुम्ही काल बघितलं, मला कल्याणमधून चढायला नाही भेटलं. मग मी आल्यानंतर शूट नाही केलं. आता मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी चालू केलं. आता मी चालली डोंबिवलीला माझ्या भावासोबत. तर तुम्हाला खाली गेल्यावर भेटते, त्याला पण दाखवते माझ्या भावाला. चलो बाय मम्मी. ही माझी मम्मी. लेट्स गो. तो गेला गाडी काढतो. काम तेच आहे पण फिरायला मी पण जाणार. तुमको दिखाती मेरा भाई. हे बघा. चलो चलो. आता मी खाली आले. हा आला गाडी घेऊन. लॉक खोल. लेट्स गो. आता आम्ही दोघं चाललोय. आपल्या गाडीत लाईट कमी असं वाटतं मला. हा आहे माझा बॉडीगार्ड. हाय कर. हा आहे माझा बॉडीगार्ड. मी याच्यासोबत चालली आहे आता. बाय बाय. तुम्हाला आम्ही आता डोंबिवलीमध्ये भेटतो. तुम्हाला दाखवतो काय काय, कारण हा मला काहीतरी खायला घालणार आहे. दीदी फोटो भारी आहे त्याच्यावर. कपडे मला भारी दिसते ते कपडे. जिम केल्यावर ग्लो अप येतो. तू ही वाव किती छान आहे कपडे माहिती तुला. मला बॅक कॅमेराने बनवायचा होता पण मी विसरले. भारी आहे. थांबा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा पार्लर वाली. व्ह्यू किती मस्त आहे. पार्लर वाली व्ह्यू किती मस्त आहे त्यांचा. हा व्ह्यू बघा. आणि सगळ्यात घाण व्ह्यू तुम्हाला मी दाखवते. हा व्ह्यू सगळ्यात घाण व्ह्यू. बोल बरं. स्किन आहे इश्की आहे. ह्याच्यासोबत बसणं म्हणजे रिस्क घेणं आपल्या आयुष्यासोबत. गाडीमध्ये, बाईकवर पण आणि कारमध्ये पण. आणि मी सीट बेल्ट लावायला विसरले. मी पहिले सीट बेल्ट लावते. त्याच्यासोबत बसणं म्हणजे सगळ्यात मोठं आयुष्याची आपली रिस्क घेणं.
सीट बेल्ट लाव बंटी. रिस्क आहे तो इश्क. रिस्क आहे. स्वतःची पण आयुष्याला रिस्क, दुसऱ्यांच्या पण आयुष्याला रिस्क. चालवतोय तो. आणि आम्ही पप्पांना सांगून नाही चाललोय. पप्पांना न सांगतो पप्पा बाहेर गेलेत का. वेलनेस मधून घे काहीतरी चांगलं खायला. तू डाएटवर आहे ना. हेल्दी डाएटवर आहे. हेल्दी हेल्दी विल्दी काय नाही, तू डाएटवर आहे. चल, ह्याला नुसतं खायचं असतं. खायचं मी नाही ना आता बाहेरचं वेळचं. हा मला दरवेळेस डोंबिवलीला गेल्यावर पिझ्झा चालतो डॉमिनोजचा. आता नाही चालणार कारण की मी पण हेल्दी. कारण आता हा डाएटवर आहे. तर आता बोलतो मी नाही चालणार, हे चुकीचं आहे. मी तुझ्यासाठी डोंबिवलीपर्यंत येते म्हणजे तुम्हाला चारायला पाहिजे. रिस्की ड्रायव्हिंग. कसं चालवतोय. मला उतरव, मी जाते घरी. इश्की ड्रायव्हिंग आहे इश्की. एवढी चांगली पार्किंग होती. मी तिथं सांगितली आता ना लाव. ती सोडली ना, हा इकडे पुढे गेला. राईटला घ्या, अशी राईटला. तिथं दुकान बंद आहेत बघ, सगळे बंद आहे ना त्या माणसाच्या. बस. एवढी चांगली पार्किंग होती इथं. ह्या सोडून हा 1 किलोमीटर पुढे गेला गाडी पार्किंग शोधत. काय बोलायचं अशा लोक. आणि आमच्या गाडीचा ब्रेक नाही लागला. मेन म्हणजे तर काय करत आणली रे ब्रेकला. पंप करत आणले आम्ही. ब्रेकच लागत नाही. बस चलते. हॅलो गाईस, आमच्या प्लॅनमध्ये थोडा चेंज आहे. आम्ही मेट्रो मॉलला नाही चाललो आहे. आम्ही डायरेक्ट घरी चाललो आहे. असं ना मग काय. आम्ही डायरेक्ट आता घरी चाललो आहे. ती हसते, तिचे दात दिसतात मला. आणि इथं ट्रॅफिक लागली आहे. तो पोरगा पण हसतोय. तुम्हाला आता ह्याला काम आलंय म्हणून, नाही तर आम्ही गेलो असतो मेट्रो मॉलला. जाणार होतो आम्ही मस्त. ह्याला काम आलंय, नाही तर मेट्रो मॉल जिंदाबाद. बंटीला सोडलं मी. चालले आता मी घरी एकटी. आम्ही जाणार होतो मेट्रो मॉलला पण कॅन्सल झालं. मस्त मजा आली असती. थोडासा बंटीला खर्च करावा असता माझ्यावरती. कपडे घेतले असते, खायला पैसे गेले असते ना थोडे त्याचे. आज त्यांनी मला बिना काय खाता आणले, म्हणजे काय न खायला घालता. नाही तर दरवेळेस डोंबिवलीला गेलो ना आम्ही तर तो मला पिझ्झा खायला घालतो. यावेळेस त्यांनी मला काहीच खायला नाही घातलं कारण त्याला जायचं होतं बाहेर म्हणून. पण मी त्याला त्याच्याकडून घेणार काहीतरी खायला, कारण मी त्याच्यासोबत एवढं गेले लांब, एवढा डोंबिवलीपर्यंत. आता पोचले मी. आता मी घरी पोचली. जेवण वगैरे करून झोपून घेणार कारण मला सकाळी लवकर उठायचं. मम्मीच्या येताना गोळ्या बिस्किटं घेऊन आली. हा ना मम्मी. तुला काय बोलायचं आहे? थँक्यू माझ्या गोळ्या आणल्याबद्दल. अजून काय नाही, मला यांच्याबरोबर जायचं होतं पण मला घेऊन नाही गेलेले दोघं जण. एकटे मज्जा करत होते. एकटे. आम्ही काय मजा केली? आम्ही काहीच नाही मजा करून आलोय. त्यांनी मला काय खायला पण नाही घातलं. दरवेळेस तुम्हाला खायला घालतो का नाही? पण गाडीत तर फिरून आले ना. पण दरवेळेस तुम्हाला खायला घालतो ना. घालतो ना. मग ह्यावेळेस त्यांनी मला काहीच नाही घातलं, तुम्ही बघितलं असेल. ह्यावेळेस फक्त आम्ही गेलो आलो. मज्जा तर करून आले ना. मज्जा. कसली मजा? गाडीत बसून जायची. ही कोणती मजा आहे? मी आले असते तर मी पण मज्जा केली असते ना. ही कोणती मजा आहे गाडीत बसून जायचं आणि यायचं? मला नाही आवडत अशी मजा. मस्त खायचं प्यायचं मला आवडते ना. मला आवडते. मम्मीला आपण पुढच्या वेळेस घेऊन जाऊ, आम्ही जेव्हा परत जाईल. ओके. चला आता मी या ब्लॉगला एंड करते. बाय. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.